नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. आरोग्य विभागामार्फत एक अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आलेली आहे आर-टी-आयच्या माध्यमातून. ज्यामध्ये नेमक्या आरोग्य विभागामध्ये जागा किती रिक्त आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्या पोस्टसाठी त्या जागा रिक्त आहेत आणि जाहिरात कधी येऊ शकते, ही जी पॉसिबिलिटी आहे ती आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, त्याचबरोबर तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. तर नेमकी आर-टी-आयच्या माध्यमातून आलेली जी माहिती आहे त्यामध्ये की जानेवारी 2026 म्हणजे हे यामध्ये जानेवारी 2026 पर्यंत की आरोग्य विभागामध्ये किती जागा ज्या आहेत रिक्त आहेत. एक तर आरोग्य विभागातल्या ज्या जागा आहेत ते एक तर सरळ सेवेने भरल्या जातात, ज्यासाठी तुम्हाला एक्झाम देता येते, आणि दुसरे या ठिकाणी प्रमोशनने पदोन्नतीने भरल्या जातात. आपला मुद्दा आहे की सरळ सेवेने ज्या जागा भरल्या जातात त्यावर आपण डिस्कशन करू. आणि एकूण जेवढ्या जागा आहेत त्यापैकी साधारण 70 ते 80% जागांची जाहिरात जी आहे ही सरकार काढत असतं. आणि यामध्ये ही जी जागा आहेत किंवा पोस्ट आहेत ह्या नेमकं कोणकोणत्या आहेत ते आपण पाहू. महत्त्वाचे जे आहेत ज्याच्या जास्त रिक्त जागा आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू. यामध्ये एक तर काय आहे, भांडारपाल आहे. ओके, भांडारपाल किंवा या ठिकाणी स्टोअर कम लाईन हेल्पर ज्याला म्हटलं जातं, यामध्ये या ठिकाणी रिक्त पद जे आहेत ते 7 आहेत. ठीक आहे, आणि एकूण जर पाहिले तर या ठिकाणी 17 आहेत, परंतु यामधले 10 जे आहेत हे पदोन्नतीने आहेत, तर तुम्हाला याच्यामध्ये 7 आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा, ओके, वैज्ञानिक अधिकारी जो आहे ह्याच्या 75 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. ओके, यामध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यामध्ये 75 ज्या जागा आहेत या ठिकाणी रिक्त आहेत. हे रिक्त पद आपल्याला बघायचे आहेत, 75 आहे. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जो आहे 296 पदाची ही या ठिकाणी रिक्त आहेत. आता ह्याची PDF सुद्धा आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला दिलेली आहे. इव्हन त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते जॉईन करा म्हणजे तुम्हाला ही PDF दिसून येईल. आता यामध्ये महत्त्वाचं आहे की आरोग्य पर्यवेक्षक. आता आरोग्य पर्यवेक्षकाच्या बाबतीत जर पाहिलं तर यामध्ये हे किती पद रिक्त आहेत, त्यामध्ये 12 पद हे रिक्त आहेत. त्यानंतर यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आहे, यामध्ये 84 पद रिक्त आहे. तर ज्याच्या जास्त जागा आहेत आणि कॉमनमध्ये सगळे देऊ शकतात त्याबद्दल आपण इथं डिस्कशन करू. एक तर काय आहे, या ठिकाणी फार्मसी ऑफिसर आहे, हे महत्त्वाचं आहे बघा. ओके, जे विद्यार्थी या ठिकाणी किंवा ज्यांची फार्मसी झालेली आहे त्यांना ही परीक्षा देता येते, फार्मसी ऑफिसर. आणि ह्याची बॅच सुद्धा आपल्याकडं सुरू आहे. ठीक आहे, डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपला बॅच सुद्धा उपलब्ध आहे, इव्हन त्याचे डेमो लेक्चर सुद्धा आहेत. तर यामध्ये 136 जे आहेत ही वॅकन्सी आहे, म्हणजे साधारण 110 ते 15 जागासाठी काय आहे, जाहिरात येऊ शकते. तर यामध्ये हे फार्मसी ऑफिसरच्या बाबतीमध्ये आहे. ठीक आहे, तर हे सर्वात जास्त. त्यानंतर यामध्ये पुढे आपण जाऊ किंवा की डायलिसिस तज्ज्ञ जे आहेत 3 आहेत. तर ECG टेक्निशियन जे आहेत, ECG टेक्निशियन सुद्धा 12 पोस्ट वॅकेट आहेत. ओके, त्यानंतर म्हणजे सगळं टोटल 84 पोस्टसाठी ही या ठिकाणी माहिती आहे. त्यानंतर पुढे आपण बघू बालरोग, त्यानंतर ऑर्थो. आपल्याला MPW विशेषतः बघायचा आहे, कारण त्याला ओके 12वी सायन्सवाले जे विद्यार्थी आहेत ते अपियर होतात. MPW यामध्ये 20 तंत्री जे आहेत, ओके, ITI वाल्यांसाठी सुद्धा जागा अवेलेबल आहेत. आरोग्य निरीक्षक, ओके, इथं बघा ह्याच्यामध्ये हेल्थ इन्स्पेक्टर आहे बघा, आरोग्य निरीक्षक. आरोग्य निरीक्षकाच्या किती जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत, 144 जागा रिक्त आहेत, 144 जागा. ठीक आहे, त्यानंतर यामध्ये आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे 62 नंबरचा आहे बघा, त्या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ज्याला म्हटलं जातं, पुरुष. ओके, आता यामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्या आहेत 937. ओके, 937 जी जागा आहे त्या याच्यामध्ये टोटलमध्ये रिक्त आहेत. जसं 62 नंबरचं आपण इथं जर बघितलं तर या ठिकाणी 937 जागा रिक्त आहेत त्यामध्ये. आणि शेवटच्या टप्प्यात जर बघितलं तर 67 नंबर आपण बघू. 62 नंबर जो आहे तो या ठिकाणी मल्टीपर्पज हेल्थ वर्कर आहे. आता ह्याच्या टोटल जर बघितल्या तर 1128 जागा रिक्त आहेत. तर 1128 पैकी साधारण नाही म्हटलं तरी 700-800 जागाची ही जी आहे ही जाहिरात असू
शकते. ठीक आहे, तर मग 1128 जे जागा आहेत हे मल्टीपर्पज वर्कर्स जे आहे त्यांच्या बाबतीमध्ये आहे. त्याचबरोबर कनिष्ठ लिपिक आहे. ओके, म्हणजे एनी ग्रॅज्युएट जो आहे तो हा फॉर्म भरू शकतो. आणि MPWच्या बाबतीत काय आहे लक्षात ठेवा की 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. 12वी सायन्स, प्लेन 12वी सायन्स असणं गरजेचं आहे. ओके, आणि कनिष्ठ लिपिक जे आहे तर ह्याच्या जागा सुद्धा या ठिकाणी 478 जागा आहे. त्यामध्ये या ठिकाणी सरळ सेवेने 332 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत आणि टोटलमध्ये 478 जागा रिक्त आहेत. त्यानंतर हे झालं या ठिकाणी कनिष्ठ, ज्याला आपण कनिष्ठ लिपिक असं म्हणू. तर हे सगळं यामध्ये वाहन चालक आहे, बरोबर. तर यामध्ये वाहन चालकाच्या सुद्धा भरपूर जागा आहेत. वाहन चालक आहे 301 जागा, टोटलमध्ये 324 जागा काय आहेत रिक्त आहेत. त्यानंतर वरिष्ठ लिपिक आहेत बघा. वरिष्ठ लिपिक एनी ग्रॅज्युएट लागत असतो. 167 जागा रिक्त आहेत आणि टोटलमध्ये या ठिकाणी 228 जागा रिक्त आहेत. त्यानंतर शेवटी आपल्याला याच्यामध्ये इन कॅल्क्युलेशनमध्ये काय आहे 6,236 जागा काय आहेत रिक्त आहेत. तर यापैकी साधारण यामध्ये 70% जी जागा आहे 70 ते 80% जागा काढल्या जातात. म्हणजे याचा अर्थ काय आहे 4,000 प्लस जागांचे काय आहे जाहिरात असू शकते. ठीक आहे, तर ही जाहिरात जी आहे ही लवकरच येईल आणि ही जी PDF आहे ही आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला उपलब्ध आहे. तर यासाठी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. जर तुमची काही क्युरी असेल, काही प्रश्न असतील तर या ठिकाणी या WhatsApp नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. त्याचबरोबर MPW असेल किंवा या ठिकाणी फार्मसी असेल, फार्मसीसाठी स्पेशल बॅच आहे. त्याचबरोबर MPWसाठी ही जी बॅच आहे ही फक्त 999 रुपये ऑफर फीमध्ये सध्या सुरू आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आणि संपूर्ण सिलेबस जो आहे तो MPWचा इथं कव्हर होतो. तर अशा प्रकारची आरोग्य विभागाची ही बॅच आहे. आणि पूर्ण होलिस्टिक जर बॅच बघितलं ज्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक किंवा सर्व प्रकारच्या परीक्षा कव्हर होतात ती या ठिकाणी संपूर्ण सरळ सेवा बॅच 1499 रुपये आहे. आणि इतर फार्मसी बॅचसाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. त्या ठिकाणी डेमो लेक्चर सुद्धा आहेत. आणि या लेक्चरची जी PDF आहे किंवा डेली अपडेटसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम जरूर जॉईन करायचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.